नमस्कार सगळ्यांना. आधीच्या तासाला एखाद्या व्यक्तीला विजेच्या धक्क्यापासून कसे वाचवायचे याबद्दल आपण चर्चा केली. आजच्या व्हिडिओत आपण पीडिताला वाचवल्यावर कृत्रिम श्वासोच्छवासाचा सराव कसा करावा याबद्दल चर्चा करणार आहोत. कृत्रिम श्वासोच्छवासाचा सराव करण्यासाठी खालील विविध पद्धती आहेत. ए. शॅफर्स मेथड. बी. सिल्वेस्टर मेथड. सी. हॉगलर नेल्सन मेथड. डी. माउथ टू माउथ पद्धत आणि ई. माउथ टू नोज पद्धत. एफ. कार्डियाक अरेस्टसाठी CPR. कृत्रिम श्वासोच्छवासाचा सराव. कृत्रिम श्वासोच्छवास ही मानवनिर्मित आपत्कालीन प्रक्रिया आहे जेव्हा नैसर्गिक श्वासोच्छवास थांबतो. कृत्रिम श्वासोच्छवासाचा वापर लोकांना बुडणे, गुदमरणे, गळा दाबणे, श्वासाविरोध, कार्बन मोनॉक्साईड विषबाधा आणि विद्युत शॉक यामध्ये केला जातो. पहिली पद्धत शेफरची पद्धत. प्रवणदाब पद्धत. ताज्या वातावरणात पीडित व्यक्तीला प्रवण स्थितीत अर्थात डोके खाली करून झोपायला लावा. छातीच्या खाली एक लहान उशी ठेवा. डोके एका बाजूला वळवा. आता पीडिताच्या बाजूला गुडघे टेकून त्याच्या डोक्याकडे तोंड करा जेणेकरून त्याच्या मांड्या तुमच्या गुडघ्यांच्या मध्ये असतील. आणि नंतर हळूहळू पुढे झुकून आणि पीडिताची कंबर दाबून शरीराचे वजन ठेवा. पीडिताच्या शरीराचा दाब सोडवून मूळ स्थितीकडे परत या. 2 मिनिटाच्या अंतराने पुन्हा पुढे आणि मागे झुका. ही क्रिया 1 मिनिटात 12 वेळा पुन्हा करा. पीडित व्यक्ती नैसर्गिकरित्या श्वास घेईपर्यंत ही प्रक्रिया सुरू ठेवा. पद्धत दुसरी सिल्वेस्टरची पद्धत. आर्म लिफ्ट चेस्ट प्रेशर पद्धत. पीडिताला उताण्या स्थितीत अर्थात डोके वरच्या दिशेने करून ताज्या वातावरणात झोपायला लावा. खांद्याखाली एक लहान उशी ठेवा आणि मान नीट असल्याची खात्री करा. नंतर पीडिताच्या डोक्यावर गुडघे टेकून त्याचे दोन्ही हात धरा. आता पीडिताचे हात त्याच्या डोक्याच्या वर करा आणि नंतर हात छातीवर परत ठेवा. त्याचवेळी छातीवर दाब द्या. या सरावामुळे पीडिताला फुफ्फुसातून हवा आत खेचण्यास आणि बाहेर ढकलण्यास मदत होते. पीडित व्यक्तीला नैसर्गिक श्वास मिळेपर्यंत ही प्रक्रिया पुन्हा करा. हॉगलर नेल्सनची पद्धत. आर्म लिफ्ट बॅक प्रेशर पद्धत. ताज्या वातावरणात पीडिताचे डोके खालच्या दिशेने ठेवून प्रवण स्थितीत ठेवा. त्याचे हात एका तळहाताने दुसऱ्यावर दुमडवा आणि त्याचे डोके त्याच्या गालावर तळहातावर ठेवा. त्याचे डोके एका बाजूला वळवा. पीडिताच्या डोक्यावर गुडघे टेकून. तुमचे हात पीडिताच्या पाठीवर दोन्ही बाजूंच्या बगलेच्या पलीकडे ठेवा आणि तुमची बोटे पसरू द्या. पुढे जा आणि आपले हात सरळ होऊ द्या आणि फुफ्फुसातून हवा बाहेर काढण्यासाठी पीडिताच्या पाठीवर जबरदस्तीने दाबा. हळुवारपणे पीडिताचा हात कोपराच्या वरच्या दिशेने खेचा. किंचित मागे घेऊन जोपर्यंत तुम्हाला त्याच्या खांद्यावर ताण जाणवत नाही तोपर्यंत पीडिताचा हात तुमच्याकडे खेचा. हात त्याच्या सुरुवातीच्या स्थितीत परत सोडा. ही प्रक्रिया 1 मिनिटात 12 ते 15 वेळा सुरू ठेवा. पद्धत चौथी माउथ टू माउथ श्वसन. श्वासोच्छवासाच्या कृत्रिम पद्धतींपैकी ही एक उत्तम पद्धत आहे. पीडिताला सपाट पृष्ठभागावर उताण्या स्थितीत झोपायला लावा. पीडिताच्या मान आणि खांद्यांजवळ गुडघे टेका. त्याचा श्वास ऐका आणि तो श्वास घेत आहे हे पाहण्यासाठी त्याच्या छातीकडे पहा. श्वासोच्छवास न मिळाल्यास आणि पीडित बेशुद्ध असल्यास नंतर एक हात कपाळावर आणि दुसरा हनुवटीवर ठेवून पीडिताचा वायुमार्ग उघडा. डोके मागे टेकवा आणि हनुवटी किंचित खाली करा. यामुळे जीभ घशाच्या पार्श्वभागापासून दूर होते ज्यामुळे हवा छातीत मुक्तपणे वाहू शकते. वायुमार्ग साफ असल्याची खात्री करा. कपाळावर हात ठेवून पीडिताचे नाक चिमटा आणि बंद करा. दीर्घ श्वास घ्या आणि 1.5 ते 2 सेकंदाच्या अंतराशिवाय तोंडाशी जोडून पीडितांच्या तोंडात हवा फुंकवा. खूप वेगाने आणि खूप जास्त फुंकणार नाही याची काळजी घ्या. 1 सेकंदासाठी एक श्वास, नंतर 1 सेकंदासाठी दुसरा आणि 1 मिनिटात 10 ते 12 वेळा सुरू ठेवा. एकदा तुम्हाला छातीची हालचाल दिसली की श्वास घेणे थांबवा आणि तुमचे दोन्ही हात एकमेकांवर आच्छादून छातीच्या मध्यभागी ठेवा आणि कठोर आणि जलद दाबाने 30 वेळेला दाबा. पद्धत पाचवी तोंड ते नाक श्वसन.
पीडिताला उतारण्या स्थितीत झोपायला लावा आणि पीडिताच्या मान आणि खांद्याजवळ गुडघे टेकवा. एका हाताने कपाळ धरा आणि दुसऱ्या हाताने हनुवटी वर उचलून तोंड बंद करा. दीर्घ श्वास घ्या आणि 1.5 ते 2 सेकंदांकरता दोन्ही नाकपुड्यांमधून पीडिताच्या नाकामध्ये हवा फुंका. जोपर्यंत पीडित व्यक्ती सामान्यपणे श्वास घेत नाही तोपर्यंत ही प्रक्रिया प्रति मिनिट 10 ते 15 वेळा करा. इलेक्ट्रिकल बर्न्सबद्दल चर्चा करूया. विद्युत बर्न्सची तीव्रता मानवी शरीरात प्रवाहित होणारा विद्युत प्रवाह आणि वेळ यावर अवलंबून असते. सहसा 500 ते 1000 व्होल्टच्या उच्च व्होल्टेज प्रवाहांवर खोल बर्न्स होतात आणि 110 ते 120 व्होल्ट्सवर हलके बर्न होतात. इलेक्ट्रिकल जळण्यामुळे त्वचा, उती आणि मुख्य अवयवांचे नुकसान होऊ शकते. कधीकधी मृत्यू होऊ शकतो. वीज पडणे, उच्च व्होल्टेज लाईन्सचा संपर्क आणि घरगुती उपकरणांमुळे त्यांची योग्य देखभाल न केल्यास इलेक्ट्रिकल बर्न्सचे कारण ठरते. इलेक्ट्रिकल बर्न्सचा उपचार कसा करावा? सौम्य बर्न करता 1. जळलेल्या भागावर सामान्य थंड पाणी फिरवा किंवा सामान्य थंड पाण्यात 30 मिनिटे भिजवा. 2. जळालेल्या भागावर बर्फ, तेल किंवा थंड पाणी वापरू नका. 3. जळलेल्या भागाचे संरक्षण करण्यासाठी स्वच्छ, कोरडे आणि निर्जंतुकीकरण ड्रेसिंग लावा. गंभीर भाजणे देखील विजेमुळे होते आणि शस्त्रक्रिया आवश्यक असू शकते. ताबडतोब रुग्णवाहिका बोलवा. दरम्यान पीडिताला श्वास येत नसेल तर CPR करा. मला आशा आहे की हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्ही प्रथमोपचार योग्य प्रकारे करू शकाल आणि एखाद्याला विजेच्या धक्क्यापासून वाचवू शकाल. पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि तुमचा दिवस चांगला जावो.